आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. दही बघ, चवीनुसार दही. वेलची पावडर काही काही लोकांना आवडत नाही, पण मला खूप आवडते, त्यामुळे मी ही वेलची पावडर याच्यात टाकलेली. त्यानंतर रंग टाकला थोडासा खायचा खाण्याचा रंग केशरी. बेकिंग सोडा हा तुम्ही साधारणपणे चवीनुसार घेऊ शकता. बाय द वे एक माहिती म्हणून, बेकिंग सोडा चवीनुसार नाही गरजेनुसार असतो. हां, गरजेनुसार घ्या, गरजेच्या चवीनुसार. ओके. येस, परफेक्ट परफेक्ट. मला सगळ्यांना हे दाखवायला भयंकर आवडेल. सावकाश आणखी थोडं पाणी घे ना. हो घेतो ना. तुझा कोटही सांभाळ बरं का. हां हां, बघ वास बघ, इथनच ह्याला वास यायला लागलेला आहे. थोडा सावकाश. हां, अरे 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 सॉरी सो सॉरी. एक मिनिट मी ते तुला पाणी हे करण्यासाठी एक मिनिट हे जरा करा मुलांना जरा. याचं कसं करायचं? नाही ते काहीच करू नको, ते बघतो मी. तू ये तुझ्या जागेवर ये. आता याच्यात छान रंग येण्यासाठी केसर टाक. त्या बात आहे. साखरेच्या पाकाला. हां, पोरांनो तुमच्यासाठी चाललंय बरं हे बाबाचे कष्ट. जर अशी वेलची वेलची पावडर. आता एक आपण काम करूया, बॅटर या फडक्यामध्ये गुंडाळूया, हो की नाही? पोरांच्या डोळ्यामध्ये एवढी उत्सुकता आहे की बाबा नेमकं काय करणार आहेत आणि कसं करणार आहेत. इथपर्यंत तरी बरं झालंय ना सगळं? काय वाटतं तुम्हाला? हो. त्यांच्या होकारात काही कॉन्फिडन्सच बघ झाली बघ. अरे जिलेबी सांगितली, शेव नाही, ती शेव झाली. मला काय वाटतं बरं, हे जिलेबीला बुडबुडे का आले? या प्रकाराने जिलबीचे दोनच क्रायटेरिया पूर्ण केलेले आहेत. एक पिवळं असावं आणि दुसरं तळलं जावं. बाकी जिलबी आणि याच्यामध्ये काहीही नाही. पाकात टाकावं लागेल. हो बरोबर आहे. फायनली आता वहिनी बघू. जोरात. आता पलीकडून जोरात म्हणतोय. परफेक्ट. अरे बापरे. पोरांनो तुम्हाला आज मी एवढं सांगू शकतो, तुम्हाला जिलेबी सारखं काहीतरी खायला मिळेल. वा वा. जमतंय. जमवलंय मी. मस्त झाली ही. वा. ही जमली आहे संध्या. कुशल बद्रिक यांनी केलेली पहिली जिलबी. पिस्ता कशाला? ड्रेसिंग. ते चांगलं दिसतं म्हणून. अरे बाळांनो हा, जे काही चुकलं असेल त्याबद्दल तुमची क्षमा मागतो. आपले बाबा इतकी चांगली जिलबी करू शकतात ना, राग मानू नका. कुशल बद्रिके आणि सुनैना बद्रिके या जोडप्याने मिळून आपल्या बाळांसाठी केलेली ही जिलबी